की ह्या वास्तूमध्ये ज्यावेळेला आम्ही आज आहोत त्या जागेमध्ये बाबांच्या रिटायरमेंट नंतर बाबांनी ही जागा आणि आईची 20 वर्षापूर्वी आम्ही हे बांधायला सुरुवात केला होता। आणि बाबांचं इथे झाडं ही जी दिसत आहेत हा एक आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा खूप आनंदाचा विषय होता। आणि बाबा इथे रिटायर झाल्यानंतर ऑलमोस्ट रोज यायचे, म्हणजे अल्टरनेट पहिल्यांदा सुरुवातीत कमी यायचे पण नंतर ऑलमोस्ट रोज यायचे आणि खूप दिवस इथे राहायचे। त्याचबरोबर आईचा याच्यात खूप महत्वाचा वाटा आहे, कारण इथे ही झाडं दिसत आहेत आणि हा छोटासा जरी बंगला जरी असेल तरी आम्हाला इथे कोरोनाची वेळ असेल किंवा अगोदर पण असेल इथे खूप आमच्या दृष्टीने पण खूप कम्फर्टेबल असायचं। ह्या जागेमध्ये आमचा वाढदिवस सेलिब्रेट करण्याचा ओरिजिनल प्लॅन नव्हता। आम्ही हा सगळा प्लॅन आमचा गावाला करणार होतो, कारण बाबांचे मित्र आणि बाबांच्या बरोबर असलेले त्यांचे स्कूलमेट स्पेसिफिकली त्यांची सगळ्यांची 81 पूर्ण होणार होती, असा काहीतरी त्यावरचा सहस्त्रचंद्र दर्शन करणं हा त्याच्या मागचा उद्देश होता। पण तो आणायचे आता तो होऊ शकत नाही जसं आम्हाला लक्षात आलं आणि गावाला खूप पाऊस मधल्या काळात होता, त्यामुळे म्हटलं की हा कार्यक्रम इथे घेऊ आणि बाबांच्या स्मृतीच्या बाबांचे जे मित्र आहेत ते इथे आमच्या नेरळमध्ये खूप बाबांचे लोक होते जे गावाला सगळे का विधी झाल्यामुळे आले नाहीत। डोंबिवलीला पण आम्ही एक कार्यक्रम घेतला, तिथे पण बरेच लोक पोहोचू नाही शकले नेरळचे स्पेसिफिकली। आणि बाबांचे जे मित्र आहेत म्हणजे आज गावावरून आलेले आहेत तर मी स्पेसिफिकली मोरे सरांना प्रथम विनंती करतो की बाबांच्या प्रतिमेला पहिल्यांदा हार घालावा आणि तुम्ही तुमचे 2 शब्द बोलले। दादांचा माझा परिचय आहे, पण दादाबद्दल मला काही माहिती नाही। दादांना मी ओळखायचो, माझे वडील हरिभाऊ माळवे आणि दादा ते समवयस्क आणि त्यांच्या संबंध दोस्ती असायची। माझं सगळं आयुष्य शिक्षणात पुण्याला गेलं आणि नोकरी सगळी मुंबईला गेली, त्यामुळे माझा येणं जाणं गावाशी तसा संपर्क नसायचा। पण मोरे सरांसारखे मित्र गावातले काही मित्रांकडून दादांची माहिती कळायची, म्हणजे इकडचं तिकडचा विषय निघायचे। तेव्हा हे सहकार्य केलं दादांनी हे मला माहीत आहे, सरांकडून मला माहिती आहे गोष्टी। तर ठीक आहे, तर त्यांचा मृत्यू झाला 81 वर्षी दशक्रियाविजित त्यांना अटॅक आला वगैरे, ठीक आहे, पण पूर्ण आयुष्य जगले। त्यांचे सगळे लेकरं बाळ सगळे मार्गी लागलेत व्यवस्थित सुस्थितीत आणि त्यांची दानशूरता जी आहे ती गावात चर्चेली जाते विषयाच्या ओघामध्ये, नाही का सर? तर अशा दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अभिवादन करतो। धन्यवाद। सगळ्या एरियातला त्यांचं जे काही सण असायचे आम्हाला आवर्जून बोलवायचं आणि आम्ही त्या सणाला यायचो। पण आम्हाला एक आदर होता, रस्ता तयार करायचं किंवा काय करायचं वगैरे हे सगळे नेहमी आम्हाला ते सांगायचं। आणि फक्त जास्त काय बोलू शकत नाही, फक्त बासरी होता। माझं नाव गिरीश कुलकर्णी, ते समोरच्याच नेरळ।
तांबेकडे यायचो, पण आम्ही कधी त्यांच्या बोलतच नव्हतो. त्यांचंच आम्ही पूर्ण ऐकायचो आणि आम्हाला ते खूप मार्गदर्शन करायचे. कोणत्याही क्षेत्रातलं असलं तरी ते आम्हाला मार्गदर्शन भरपूर करायचं. रस्त्याचं काम असून दे, काय असून दे, मी ते पुढाकार घेऊन करायचं. आणि ते बघायचे नाही मला कोणाची साथ आहे का, मी स्वतः कामात झोपून द्यायचं हे झोपून द्यायचं. आणि महत्वाचा पॉईंट आहे, उत्साह खूप होता. तिथे होली करायचे, त्याला सगळी माणसं जमा व्हायची. सगळ्यांना असू दे तरी म्हणजे मनात उत्साह स्पष्ट बोलायचं. स्पष्ट उत्साह खूप त्यांना. कोणती पण गोष्ट आले तरी म्हणजे ते थांबून बोलणारच. बोलणार आपण विचारलं घरात या नाही, हा. इथे रस्त्यावरच बरं आहे, इथेच गार हवा आहे ना, इथेच बोलूया. उभे राहून बोलतील, बसणार पण नाही. हा. सर्वच व्यक्ती समाजामध्ये पैसे कमवतात, कुटुंब कमवतात, पण माणसं कमवतात माणसं खूप कमी असतात. त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे तांबे काका आमचे. आणि तांबे काका म्हणजे की मी त्यांना महेशपासून सुरुवात झालं. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या विचारण्यात, आचरणात, त्यांच्या बोलण्यात, प्रत्येक गोष्टीमध्ये आदर. मी त्यांच्याकडे ज्यावेळेस गेलो, 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 2017-16ची गोष्ट आहे. त्यांच्याकडे गेलो मी. मला त्यांची माझ्यावरती का विश्वास ठेवला, त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून तू करू शकताय. मग त्या महेशपासून आज ते मला सरपंच साहेब बोलायचे. मला थोडं बोललं काका मी तुमचा पुतण्या, तुमचा मुलगा, तुम्ही मला एकेरी आवाज नाही आवडले, पण ते बोलत तुम्हाला नाही आदर, मी त्या पदाला आदर देतो. असं व्यक्तिमत्व. आणि कसं आहे की कोणाच्याही घरी गेल्यानंतर, कामापुरतं गेल्यानंतर तुमचं काम हे कागद घेऊन जा, पण जो घरी गेल्यानंतर जो नातेवाईकांपेक्षा आपुलकीचा भाव जो असतो, त्या काकांच्या प्रत्येक तिथे गेल्यानंतर प्रत्येक भेटीत तो निघून यायचा. जेवणच जा, तू हेच घे, तू हेच घे, तुझ्यासाठी हेच बनवतोय. म्हणजे आम्हाला असं वाटलं नाही का आम्ही कधी दुसऱ्या कोणत्या एखाद्याच्या घरी जातोय. काकी आणि काका ज्यावेळेस आम्ही घरी असतात, पाहुणचार आयुष्य खूप वेगळं राहिला, पण ती आपुलकीची भावना. काकांनी आज कुटुंबासाठी काय केलंय ही गोष्ट त्यांच्या बोलण्यातून मला 2-4 वेळा समजली. खूप काही गोष्टी आज मुलांसाठी, त्यांचा मुलगा कुठे आहे, काय गोष्टी त्या प्रत्येकाला तुम्हाला ठाऊकच आहेत, प्रत्येकाला त्यांच्यासाठी काय केलं. पण ते करत असताना त्यांनी ज्या शाळा वगैरे, ह्या ज्या सोशल वर्क, समाजकार्य, ज्या ज्या गोष्टी केल्या, ते मी राजकारणी असून मला जेवढं नाही करता येऊ शकत, त्या गोष्टी त्या काकांनी एक समाजकार्य म्हणून केलं. तर काकां आपल्यातून गेल्यामुळे खूप मोठी म्हणजे त्यांच्या कुटुंबाला किंवा आपल्याला सर्वांना एक समाजाला एक खूप मोठी एक खड्डा पडलाय, एक उणीव झाली. ती उणीव भरूनच येऊ शकत नाही, कारण की प्रत्येक जण स्वार्थच बघतो. आई सुद्धा मुलं, आपण प्रत्येक जण बघतो आईचं काय स्वार्थ नसतं. आई मुला पण तो मुलगा मोठा झाला पाहिजे, मला आई बोलल्या पाहिजे, थोडंसं तर काहीतरी असतं. पण जो व्यक्ती काही संबंध नसताना एखाद्याला मदत करायचे, आणि माझ्या सोबत असं बरेचसे प्रसंग झालेले आहेत. काका समोरून कॉल करायचे, कुणाला काय मदत असेल सांग, माझं नाव घ्यायचं नाही. मग असे व्यक्ती समाजातून निघत जाणार ही खूप मोठी समाजाला पडणारा खड्डा आहे. आणि काकांनी जे माझ्यावरती उपकार केलेत त्याचा मी सदैव ऋणी राहील. कारण की जर महेश विर्ले तुम्हाला आज उभा दिसतोय, याच्यामध्ये काकांचं खूप मोठं राहील. त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला का नुसतं पैसे पण देऊ नको, ती प्रॉपर्टी तुम्हाला दिली ती दे, तू ते आरामात दे. पण जे आमचे संबंध होते ते संबंध काय असे काय पुरीपासूनचे फक्त नुसती एक तोड भेट की आलो होतो काका मला असं पाहिजे तर तू घेशील. मी घेईल ना काका, पण मला तुम्ही माझा विश्वास ठेवा, नका ठेवू, पण मी ती गोष्ट करेल. तर त्यांनी जो पहिला विश्वास ठेवला, आज तिथून तर आज जो माझा प्रवास आहे हा काकांपासून सुरुवात झालेला आहे. 2016 काहीच नाही, अतिशय एकदम म्हणजे कसे तरी कपडे घालून गेलो, त्यांच्या घरी गेलो, तुम्हाला समजलं काकांचा असा विषय आहे. काकांनी विश्वास ठेवला. इथून आज 2024 पर्यंत ते बोलतात फास्ट, त्या फास्टमध्ये जो एक्सिलेटर, जो गिअरचं काम केलेलं ते काकांच्या त्या माझ्या विश्वासावर. तर काकांचा मी सदैव ऋणी राहील आणि पूर्ण तांबे कुटुंबाचा सुद्धा मी ऋणी राहील. आणि काकांच्या आत्म्यास 100% देव अशा माणसाला तर कधी यांना म्हणजे स्वर्गच आहे, पण त्यांच्या आत्म्यात शांती भेटेल ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नमस्कार, मी विकास डुंगरे. आपणा सर्वांना माझा नमस्कार. कैलासवासी परमात्मा तांबे काका यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
काका जाऊन आता 5.5 महिने होत आहे. काकांची दुःखद बातमी जेव्हा मला कळाली तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता आणि ही विश्वास बसण्यासारखी घटनाही नव्हती. विश्वास बसत नव्हता आणि घटना फार मोठी दुःखद घटना होती. त्यांची आणि माझी ओळख ही माझ्या पुतणीचे चैतन्य बालवाडीमध्ये ॲडमिशन करताना झाली. माझे वडील आणि काका ओतूर गावी शिकायला होते. माझे वडील त्यांच्या 1 वर्षाने मागे होते. त्यांच्या शालेय जीवनातील प्रसंग त्यांनी मला सांगितले. काका हे माझ्यासाठी फार मोठे मार्गदर्शक होते. काकांचं जाणं हे माझ्यासाठी फार जीवनातील मोठी उणीव आणि पोकळी निर्माण करण्यासारखे झाले. काकांचा उद्देश समाजकार्य आणि समाजाला घडवणं हे फार त्यांचे तुमचं असणं सर्व काही होतं. आयुष्यातील एक सुंदर पर्व होतं. आज सर्व काही असल्याची जाणीव आहे, पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे. काळाचा महिमा काळच जाणे, कठीण तुमचे अचानक जाणे. आजही घुमतो स्वर तुमचा कानी वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी. ओम शांती, ओम शांती, ओम. कदम मामाबद्दल काही बोलायचं झालं तर काय बोलू आणि किती बोलू असं होऊन जातं. हा मामा म्हणजे ना उत्साहाचा अखंड वाहणारा एक झराच होता. दारी आलेला पाहुणा असो किंवा फोनवरचं बोलणं किंवा अचानक कुठेतरी झालेली भेट, या सगळ्यामध्ये त्याचं पहिलं वाक्य नेहमी सळसळच्या उत्साहात यायचं आणि नंतर मग त्याची गाडी हळूहळू रुळावर यायची. कोणाची फिरकी घ्यायची झाली तर तीसुद्धा अगदी हसत घ्यायची. याच्या स्वभावाचा महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याने जपलेले नातेसंबंध. थोडा हळवा होता हा, पण त्यांनी प्रत्येक नात्याला न्याय दिला. प्रत्येक नातं जोपासलं, वाढवलं, त्याला जिव्हाळा आणि आपुलकीचं खतपाणी घातलं आणि याही पलीकडे जाऊन त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये इतकी माणसं जोडली, इतके नवे नवे मित्र जोडले, त्यांना टिकवलं. हे महत्त्वाचं. अर्थात या सगळ्यामध्ये आमच्या मामीची पण तितकीच मोलाची मदत त्याला झाली. हा एक दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा. एक मामा म्हणून बोलायचं झालं तर हा एक असा छान मामा होता. म्हणजे अगदी त्या गोष्टीतल्या मामासारखा, आपले सगळे हट्ट पुरवणारा. माझ्या बाबतीत मला मुंबईला नोकरी मिळण्यासाठी एम्प्लॉयमेंटचं कार्ड काढणं, अर्ज करणं, परीक्षा देणं, इंटरव्ह्यू देणं, या सगळ्या प्रोसेसमध्ये हा आमचा मामा आणि आमची रजा मावशी या दोघांची मला मोलाची मदत झाली. आणि बॅक ऑफिसला आमची मामी सदैव तत्पर असायची आमची सगळी तयारी करून देण्यासाठी. त्यामुळे मला पटकन नोकरी मिळाली आणि माझं लग्नही लवकर ठरलं. त्यानंतर आम्ही डोंबिवलीलाच राहायला आलो. त्यामुळे झालं असं की दोन्ही मामा कल्याण डोंबिवलीला असल्यामुळे आईवडिलांची चिंताच मिटली. आणि त्यानंतर आम्ही डोंबिवलीत होतो तोपर्यंत आणि त्याही नंतर अगदी आज गायत या दोघांनी आम्हाला कुठलीही कमतरता भासू दिली नाही. आम्हाला कधीही एकटं सोडलं नाही. सदैव आमची काळजी केली. ही एक फार वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणायला लागेल. एक महत्त्वाचा उल्लेख करायला हवा तो असा की मामा आणि मामी यांचे नातेसंबंध एकमेकांना पूरक होते. त्यांना बघून मला अगदी त्या सीमा आणि रमेश देवची आठवण व्हायची. अगदी दृष्ट लावण्यासारखा जोडा होता त्यांनी. पण त्यानंतर पुढे मामीचं आलेलं आजारपणात तिची सारखी चाललेली ऑपरेशन्स, त्यामुळे तिची होणारी चिडचिड, हतबलता आणि दुसऱ्या बाजूला अगदी शांत संयमी मामा, हे सगळं अगदी समजूतदारपणे घेणारा, ती मामीची समजूत काढणारा, तिला जपणारा, तिला हवं नको ते बघणारा, तिच्या सगळ्या गोष्टी जरूर हव्या, तिला हव्या असणारी प्रत्येक गोष्ट जरूर पुरवणारा असा हा मामा. या सगळ्या आजारातून त्यांनीच तिला आपल्या पायावर उभं केलं आणि अगदी सगळं स्थिर सवय झाल्यानंतर पटकन त्यांनी एक्झिट किंवा घेतली. असो, ईश्वर इच्छेला पर्याय नाही. तर ह्या आमच्या मामाला आमच्या सगळ्या भाचे मंडळींतर्फे मी श्रद्धांजली वाहते आणि त्याच्या आत्म्याला शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते.